रामकृष्ण हरी। आज सर्वांना एक अशी जागा मी दाखवतो जी सहसा आपल्याला जाणं होत नाही, ते म्हणजे द्वारकेला। चक्क द्वारकाच आपल्या विरारमध्ये घेऊन आले आहेत, ते म्हणजे आणणारे आपले सर्वांचे लाडके हितेंद्रप्पा ठाकूर। त्यांच्या प्रयासाने हे शक्य झालं। चला मग आपण पाहूया। श्री गोविंदाय नमः। तर कसं वाटतंय, आज आपण आहोत द्वारकाधीश मंदिरला। चक्क द्वारकेला आल्यासारखं एवढं भव्य आणि सुंदर मंदिर आहे। मी तुम्हाला सर्व आतून देखील दाखवेन। त्याशिवाय बाहेर जी भगवंताची नामावली आहे ती तुम्ही आता पाहिली। त्याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवंताचे जे सर्व लीला आहेत त्या देखील इथे कोरल्या आहेत। बघा, त्यापैकी ही एक, जेव्हा त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांना वासुदेव जेव्हा घेऊन जात होते त्यावेळी पंचमुखी नागाने कसं वरती पावसाला धरून त्यांचं संरक्षण केलं, ती लीला। असे भरपूर काही आहेत। तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा, त्याशिवाय तुम्हाला आनंद आणि कळणार नाही, त्यामुळे ब्लॉग पूर्ण बघा। मंदिराच्या आत येताच जे मेन घुमट आहे त्याच्यावरचं नक्षीकाम जे आहे अप्रतिम म्हणजे अप्रतिम आहे। एवढं बारीक काम आहे। आणि नंतर आम्ही पाहिली ती म्हणजे भगवंताची मूर्ती। आणि ही मूर्ती पाहतानाच आम्हाला एवढं भाग्य लाभलं की तिथे आरती सुरू होती। आम्हालाही आरतीत लीन होता आलं व आरतीत आनंद घेता आला। आरती संपताच धूप आरत सगळ्यांना दाखवून इथे द्वारकाधीशचा एवढा मोठा नामघोष होतो की सगळेच भक्त एकदम जोरात तल्लीन होऊन जातात। त्याच्यानंतर भगवंताच्या एका बाजूलाच श्री गणेशाची मूर्ती आहे काळ्या पाषाणात, व दुसऱ्या बाजूला आई एकविरेची मूर्ती आहे। आई एकविरेचे रूप मी पहिल्यांदाच पाहिलं। तुम्हाला कसं वाटलं प्लीज कमेंट करून सांगा। नंतर सोमनाथाचं दर्शन घेऊन मनाची एकाग्रता करून भगवंताच्या भक्तीत जर लीन व्हायचं असेल आणि व्हायब्रेशन काय असतं हे जाणायचं असेल ना, तर इथे तुम्ही जर आला, हे पहा, सगळं दाखवतो। इथे येऊन जर तुम्ही शांतपणे नामस्मरण जर केलं, जी व्हायब्रेशन आहे आणि जी भगवंताची पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती इथे जाते। का साक्षात तो शिवलिंग आहे ना, तो एवढा ऊर्जामय आहे। त्यासाठी एकदा तुम्हाला खरंच यावं लागेल द्वारकाधीशला। मी भरपूर काही अजून टाकतोय आणि माझ्या इंस्टा फॅमिलीला एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला ह्याचा पूर्ण डिस्क्रिप्शन आणि पूर्ण मंदिराबद्दल डिटेल्स हवी असेल तर आपल्या जत्राचे यूट्यूब चॅनलवरती जरी जाऊन तुम्ही पाहिलं तर याची तुम्हाला पूर्ण मंदिराच्या आतून जे काय आजपर्यंत असेल ते देखील आपण कॅप्चर केलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रामकृष्ण हरी।